दगडांचे अभेद्य साम्राज्य सविस्तर स्क्रिप्ट। सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरांवर आपण स्वराज्याची अनेक सुवर्णपानं पाहिली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले अनुभवले। पण आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे जे महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमेपलीकडे असलं तरी तिथली तटबंदी, तिथला इतिहास आणि तिथला पराक्रम कोणत्याही शिवप्रेमीच्या काळजात धडकी भरवेल आणि अभिमानाने छाती फुलवेल। आपण आज प्रवास करणार आहोत कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका अशा महाकाय किल्ल्याचा ज्याला निसर्गाने आणि मानवी बुद्धिमत्तेने मिळून अजेय बनवला आहे। याला 7 पदरी तटबंदीचा वेढा असल्यामुळे स्थानिक भाषेत येळूसुत्तीन कोटे असं म्हटलं जातं। आजच्या या विशेष भागात आपण या विस्मयकारक किल्ल्याची प्रत्येक गल्ली, तिथला अचाट इतिहास आणि एका वीर महिलेची थरारक गाथा जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वराज्य रक्षक चॅनलवर। या किल्ल्याच्या नावाचा विचार केला तर चित्रदुर्ग म्हणजे चित्रमय किल्ला। जेव्हा आपण याच्या पायथ्याशी उभे राहतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो अवाढव्य शिळांचा एक डोंगर। इथली भौगोलिक रचना इतकी विलक्षण आहे की पहिल्या नजरेत हा किल्ला आहे की केवळ दगडांचा ढिगारा हे शत्रूला समजणंच कठीण व्हायचं। हे प्रचंड दगड आणि कडेकपारी अशा पद्धतीने एकमेकांत गुंफलेले आहेत की या नैसर्गिक रचनेचा वापर करूनच या किल्ल्याची तटबंदी उभारली गेली आहे। या किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याची 7 पदरी सुरक्षा व्यवस्था। यातील 3 वेढे हे सखल भागात म्हणजे जमिनीवर आहेत, तर उरलेले 4 वेढे डोंगराच्या चढणीवर बांधलेले आहेत। या भिंतींच्या रचनेत एक विशेष लष्करी डावपेच आहे। प्रत्येक वेढ्यातून दुसऱ्या वेढ्यात जाण्यासाठी जो मार्ग आहे तो अतिशय नागमोडी आणि गोंधळात टाकणारा आहे। शत्रूचे सैन्य जर पहिल्या वेढ्यात शिरलंच तर पुढच्या मार्गाचा अंदाज न आल्यामुळे ते एका चक्रव्यूहात अडकल्यासारखे व्हायचे आणि गडावरचे सैनिक वरून त्यांच्यावर हल्ला चढवायचे। किल्ल्याच्या महादरवाजातून आत प्रवेश केल्यावर आपल्याला जाणीव होते ती इथल्या वैभवशाली नायक राजांच्या राजवटीची। विजयनगर साम्राज्याच्या पतनानंतर नायक राजांनी या किल्ल्याला आपलं सामर्थ्य बनवलं। इथले भव्य दगडी दरवाजे, त्यांवरील कोरीव हत्ती आणि सिंहांच्या प्रतिमा आपल्याला त्या काळातील लष्करी सामर्थ्याची साक्ष देतात। गडाच्या आत गेल्यावर आपल्याला अनेक प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात। यामध्ये एकनाथेश्वरी मंदिर, फाल्गुनेश्वर मंदिर आणि सर्वात प्रसिद्ध असलेलं संपिगे सिद्धेश्वर मंदिर ही केवळ प्रार्थनास्थळं नव्हती, तर ती त्या काळातील कलेचा उत्कृष्ट नमुना होती। इथल्या दगडी स्तंभांवर केलेली नक्षीकामं आजही हजारो वर्षांचा इतिहास सांगत उभी आहेत। गडावर फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे इथलं पाणी व्यवस्थापन। हा भाग अत्यंत उष्ण आणि कोरडा मानला जातो, पण तरीही या किल्ल्यावर पाण्याचा थेंब न थेंब साठवण्यासाठी 18 मोठे जलाशय आणि अनेक छोटे मोठे तलाव खोदून काढले आहेत। पावसाचं पाणी डोंगरावरून वाहत असताना ते एका तलावातून दुसऱ्या तलावात कसं जाईल अशी एक साखळीच इथे पाहायला मिळते। यालाच पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्याचं त्या काळातील प्रगत तंत्रज्ञान म्हणता येईल। असं म्हटलं जातं की शत्रूने जर कित्येक महिने किल्ल्याला वेढा घातला आणि रसद तोडली तरी या जलाशयांमधील पाण्यामुळे गडावरील माणसं आणि जनावरं कधीही तहानलेली राहिली नाहीत। हा किल्ला कधीही पाण्याच्या कमतरतेमुळे शत्रूच्या हवाली झाला नाही, ही या नियोजनाची मोठी पावती आहे। आता आपण त्या जागेकडे वळूया जिथे पोहोचल्यावर प्रत्येक भारतीयाची मान गर्वाने उंच होते। हा इतिहास आहे वीर वनिता ओबव्वा यांचा। 18व्या शतकात जेव्हा हैदर अलीने या किल्ल्यावर स्वारी केली होती तेव्हा त्याला या 7 पदरी तटबंदीमुळे यश मिळत नव्हतं। अखेर त्याच्या हेरांनी किल्ल्यात शिरण्यासाठी एका चोरवाटेचा शोध लावला। ही चोरवाट इतकी अरुंद होती की तिथून एक वेळी एकच माणूस रांगून किंवा वाकून आत येऊ शकत होता। किल्ल्यावरचे पहारेकरी जेव्हा दुपारच्या जेवणासाठी गेले होते तेव्हा ओबव्वा तिथे आपल्या पतीसाठी पाणी नेण्यासाठी आली होती। तिने पाहिलं की त्या फटीतून शत्रूचे सैनिक गुपचूप आत शिरत आहेत। अशा वेळी कोणाला बोलवायला जाण्यात वेळ घालवण्याऐवजी तिने हातातील पाण्याचा तांब्या बाजूला ठेवला आणि जवळच पडलेलं एक जड ओनाके म्हणजेच धान्य काढण्याचं मुसळ हातात घेतलं। जसा एक सैनिक त्या फटीतून बाहेर डोकावायचा तसा ती त्याच्या डोक्यात मुसळाचा जोरदार प्रहार करायची आणि त्याला बाजूला ओढायची। अशा प्रकारे तिने एकट्याने अनेक सैनिकांना कंठस्नान घातलं। जोपर्यंत तिचे पती हनुमा तिथे आले नाहीत तोपर्यंत तिने त्या खिंडीतून एकाही शत्रूला जिवंत आत येऊ दिलं नाही। आजही त्या जागेला ओबव्वा किंडी म्हटलं जातं। एका सामान्य गृहिणीने केवळ प्रसंगावधान आणि शौर्याच्या जोरावर एका मोठ्या साम्राज्याचं रक्षण केलं, ही कथा आजही अंगावर शहारे आणते। गडाच्या माथ्यावर पोचल्यावर तिथून दिसणारा परिसर पाहून असं वाटतं की आपण इतिहासाच्या एका उंच शिखरावर उभे आहोत। इथल्या बुरुजांवरून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवणं किती सोपं होतं हे तिथून स्पष्ट दिसतं। नायक राजांनंतर हा किल्ला काही काळ मराठ्यांच्या प्रभावाखाली सुद्धा होता। पेशव्यांच्या काळात दक्षिणेतील मोहिमांमध्ये चित्रदुर्गचं स्थान अत्यंत महत्त्वाचं राहिलं आहे। इथल्या प्रत्येक दगडावर, प्रत्येक बुरुजावर शौर्याच्या आणि बलिदानाच्या कथा कोरलेल्या आहेत। चित्रदुर्गचा हा ऐतिहासिक प्रवास आपल्याला बरंच काही शिकवून जातो। हे केवळ दगडधोंड्यांचं बांधकाम नसून आपल्या पूर्वजांच्या कष्टाचं, त्यांच्या दूरदृष्टीचं आणि अचाट बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे। हा किल्ला म्हणजे वास्तुकलेचा असा चमत्कार आहे जो काळाच्या ओघात आजही तितक्याच दिमाखात उभा आहे।
जर तुम्ही खऱ्या अर्थाने इतिहासप्रेमी असाल आणि तुम्हाला भारताचा गौरवशाली वारसा अनुभवायचा असेल तर कर्नाटकच्या या अजेय चित्रदुर्ग किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या. मित्रांनो, तुम्हाला चित्रदुर्ग किल्ल्याचा हा सविस्तर प्रवास कसा वाटला? ओबव्वाच्या या महान बलिदानाबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या ऐतिहासिक वारशाचा प्रसार करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्यासाठी शेअर करा. अशाच अनेक न ऐकलेल्या आणि प्रेरणादायी ऐतिहासिक ठिकाणांच्या माहितीसाठी आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ऐतिहासिक वास्तूचा मागोवा घेण्यासाठी. तोपर्यंत पाहत रहा स्वराज्य रक्षक. जय जिजाऊ, जय शिवराय.